ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचं या दरम्यान म्हटलं जातं आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणीही केली आहे। मालमत्तेबाबत गंभीर आरोप होते तर तुम्ही चौकशी का केली नाही, उच्च न्यायालयाच्या आदेशाची का वाट बघितली, असा सवाल उपस्थित करण्यात आला। अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सीबीआयलाच फटकारलंय। ईडी आणि सीबीआयला उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टानं या दरम्यान म्हटलेलं आहे। मोठी बातमी आपण ही पाहतोय। राहुल गांधींचं मालमत्ता प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सीबीआयला आता फटकारलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मात्र दिलासा दिलेला आहे। अलाहाबाद हायकोर्टाच्या कार्यवाहीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। पुढील आदेशापर्यंत सीबीआय किंवा कोणत्याही यंत्रणेने हायकोर्टामध्ये कोणताही अहवाल सादर करू नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाचे। सीजेआय सूर्यकांत यांच्यासह 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता पार पडली आहे।